राम राम मंडळी, कसे आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार, मस्त असणारच. चला, आज मी नेणार आहे तुम्हाला आमच्या गावच्या जत्रेत बरं. ही जत्रा सगळ्यात मोठी जत्रा मानली जाते. तुम्हाला पाहिजे त्या वस्तू, पाहिजे त्या गोष्टी, बैलांच्या शर्यती, म्हणजे अक्षरशः 2 दिवस यात्रा असते. परंतु असं वाटतं की सगळं गावच गोळा झालंय आणि इतकं जल्लोष, इतका उत्साहाचं वातावरण असतं. चला, आता मी तुम्हाला घेऊन जाते. कसं वाटतं तुम्हाला माझे ब्लॉग इथून मागचे तुम्ही जरूर पाहत असाल आणि मला नक्कीच गॅरंटी आहे की तुम्ही ते शेअर करत असाल, ते सबस्क्राईब केलंच असणार आणि ह्या अशा छोट्या मोठ्या ब्लॉगसाठी मला तुम्ही प्रोत्साहन देता, मला कमेंट करता, त्यामुळे मला खरंच छान वाटतं. आणि हा ब्लॉग बनवायला मला खरंच अक्षरशः एनर्जी येते, कारण हा माझ्या गावचा ब्लॉग आहे आणि तोही खास यात्रेचा. लहानपणी काय व्हायचं ना, मी माझ्या आजी आजोबांसोबत यात्रेला जायचे आणि तिकडे जाम स्वस्त वस्तू असायच्या, त्यामुळे मला असं वाटायचं मी किती घेऊ किती नाही. इकडे बघा, मस्तपैकी आम्ही सगळे मंडळी तळी भरताय. तळी भरावी लागते देवाच्या जी काय जागा आहे देवाच्या दारामध्ये भंडारा उधळावा लागतो. आणि ही बघा किती सुंदर लाडूचे वेगवेगळे शेप आहेत. लाल शेव, आणि ही शेव कुठं भेटत नाही बरं, असं कुठंच भेटणार नाही तुम्हाला. आणि ती जत्रेमधली भेळ, ग खरंच ही यात्रा आपल्याला खरंच एक संस्कृती आपण जपली पाहिजे, एकत्र राहायला पाहिजे आणि सगळ्यांसोबत मजा केली पाहिजे, यासाठीच ही यात्रा भरत असेल कदाचित. आणि इकडे बघा, असला जल्लोष आहे, इतकी मजा येते. गावाकडच्या जत्रेत जर तुम्ही आला ना, तुमचं मन तर समाधान होणारच आहे आणि पोट पण जाम भरणार आहे. पाहिजे त्या वस्तू, पाहिजे त्या गोष्टी तुम्हाला लगेच अवेलेबल होणार आहे. आता आम्हाला भूक लागली होती, म्हणलं चला मस्तपैकी ताव मारूया, पण म्हणलं नको, ठीक आहे, थोडंफार फिरूया आणि मग बघूया काय करायचं ते. तुम्हाला सांगते, ह्या यात्रेची तयारी मला तर असं वाटतं 3 महिने आधीच होत असेल. त्यासाठी बाहेरून येणारी दुकानं, त्यांची जी बांधाबांध असते, त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं हे खरंच एक मोठं टास्कच आहे. परंतु या एवढ्या सगळ्या लोकांना एकत्रित आणणं आणि त्यांच्यासोबत सगळ्या गोष्टी, खरं तर शहरात राहणाऱ्या लोकांना या गोष्टींची वेगळीच क्रेज असते बरं. घरात लागणाऱ्या वस्तू, तुम्हाला सांगते, पोपट, लाटणं, छोट्या छोट्या किचनमधल्या वस्तू ह्या अतिशय स्वस्त आणि इतक्या सुंदर क्वालिटीच्या असतात ना. इकडे बघा, आणि मुलं पण इतकी मजा करतात. आता तुम्ही मला सांगा, हे जी गोष्ट जर तुम्ही शहरामध्ये मॉलमध्ये जर गेल्या तर 150-200 रुपये कुठं नाही, आणि ते फक्त 10 मिनटं बरं. इथं किती खेळा आणि किती मजा करा, काही घेणं देणं नाही. आणि बघा, मस्त खाली चटईवरती भजी म्हणू नका, जिलेबी म्हणू नका, भेळ म्हणू नका, ग ग ग ग ग सगळ्या टाईपचे पदार्थ तुम्हाला भेटणार आहे. आम्ही लवकर आलो होतो, पण नंतर अचानक एवढी गर्दी वाढली ना, आणि संडे होता. सगळ्यांचे हसरे चेहरे, सगळ्यांचा जो उत्साह आहे तो खरंच मला नाही वाटत जगाच्या पाठीवर कुठे भेटत असेल. आणि तो यात्रेमध्ये बापरे, सगळेजण लांबून लांबून येतात. बघा, तुम्ही बघू शकता, वरती डोंगरावर यात्रा आहे आणि लांबच्या लांब गाड्यांची रांग लागलेली आहे. कुठेही पार्किंग करा. पार्किंगला इथं काय पैसे द्यावे लागणार नाही तुम्हाला. कोणाच्याही वावरात पार्किंग करा, आजूबाजूला कुणी काही बोलणार नाही. आजूबाजूच्या गावचे सगळे लोक या यात्रेला येतात आणि मनसोक्त शॉपिंगची मजा करतात. आणि मला तर तुम्हाला खरं सांगू का, शहरापेक्षा गावाकडच्या यात्रेमध्ये मी तर लिस्टच बनवते की मला हे घ्यायचं आहे, मला ते घ्यायचं आहे, काय काय घेऊ आणि काय काय नाही, असं होतं. पण स्वतःला आवरावं लागतं की मोजकंच काहीतरी घ्यायचं आणि निघायचं. हे बघा, आता मस्त यात्रा करून आम्ही आता घरी निघलेलो आहो. रस्त्याने जाताना
इतका मस्त असं वातावरण. थोडंसं इकडे या भागामध्ये बिबट्याची थोडीशी भीतीच आहे, त्याच्यामुळे सहसा नको वाटतं जास्त फिरायला. आपलं घरातून बाहेर गेल्यानंतर पटकन घरी यावं आणि जे काय आपलं आहे ते सुरू ठेवावं. रानच्या रान मोकळे आणि जत्रा असल्यामुळे लोक थोडे घरी थांबतात, पाहुणे रावळे येतात, मग त्यांची पण छान मजा होते. यात्रेतून आणणारं खाणं पिणं वस्तू ह्या एकत्रितरित्या पाहिल्या जातात, मजा घेतली जाते आणि थोड्याशा एक्स्ट्राच वस्तू येतात बरं. मग तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. फोटो काढून ठेवलेत, आता फोटो म्हणलं कुठं ठेवावेत काही समजत नव्हतं. मग म्हटलं चला ह्याच्यामध्येच ॲड करून ठेवू. ह्याच तर आठवणी असतात, हेच जर आपण लहान मुलांसोबत शेअर केलेले क्षण, त्यांच्यासोबत घातलेला जो टाईम असतो तो असा साठवून ठेवायचा असतो. तुम्हालाही असे व्हिडिओ करायचे असतील तर नक्की व्हिडिओ करा आणि असं समजू नका की तुम्हाला कसं वाटेल काय वाटेल. मी हळूहळू शिकले आणि अजूनही शिकते. बघा जिलेबी भजी, वा 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 वा, इतके अप्रतिम टेस्टी पदार्थ भेटणार ना इकडं. म्हणजे तुम्ही आहे ना, जर ह्या वस्तू गावाकडून शहरामध्ये नेल्या तर तुम्हाला मित्र खूप बडबड करणार. कारण का माहिती? कारण ते थोडंच का आणलं म्हणून. गावची माती गावची माणसं ती वेगळीच असते, वेगळीच ओढ असते आणि मला खूप आवडतं असं गावाकडे जायला राहायला, तिकडच्या सगळ्या गोष्टी अनुभवायला. आणि मी जरूर महिन्यातून एकदा तरी जाते आणि मला खूप छान वाटतं की माझी माणसं माझे घरचे यांच्यासोबत टाईम स्पेंड केल्या की अक्षरशः एनर्जीच आल्यासारखं वाटतं. 2 दिवस इकडे तिकडे फिरण्यापेक्षा गावाला गेलं की मनसोक्त आनंद लुटता येतो, एकत्र राहून मजा घेता येते. असे छान छान ब्लॉग बघ